नाशिकमध्ये पुन्हा एकदा CNG पंपांवरती मोठ्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचं, ज्या प्रवासी वाहतूक करणारी वाहनं आहेत त्याचबरोबर रिक्षा ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी CNGच्या रांगांमध्ये पाहायला मिळत आहेत। खरं तर शहरातील अनेक पंपांवरती CNGचा तुटवडा निर्माण झाल्याने ज्या ठिकाणी CNG शिल्लक आहे अशाच ठिकाणी आपल्याला वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या CNG भरण्यासाठी पाहायला मिळत आहेत। आपण सध्या नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या एका CNG पंपावर आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या सकाळी CNG भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। पेट्रोल या CNG पंपाच्या परिसरात पाहायला मिळत आहेत। अनेक रिक्षा चालक देखील या ठिकाणी आपल्याला रांगेमध्ये पाहायला मिळत आहेत। काही रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत। आपण या ठिकाणी CNG भरण्यासाठी रिक्षा घेऊन आले आहात। किती वेळापासून रांगेत उभा आहात? आम्हाला अर्धा पाऊण तास झाला आहे। पेट्रोलचे दर वाढले त्याप्रमाणे CNGचे पण दर वाढले, पण CNGचा नाशिकमध्ये खूप कमी येतं आणि खूप लाईन लागते। रोज आम्हाला 1.5-1 तास उभं राहायला लागतं आहे लाईनमध्ये। आणि किती दिवसांपासून अशा पद्धतीचा प्रॉब्लेम जो आहे तो निर्माण झाला आहे CNGचा? त्याचं काम चालू झालं आहे कुंभमेळ्याचं, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम विल्लोळीचा जो पंप आहे मोठा कंपनी पंप तो बंद असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आहे। शहरात किती ठिकाणी CNG भेटते? 3 ठिकाणी। फक्त 3 ठिकाणी? हो, आणि बाहेर नाशिकच्या विल्लोळीच्या इकडं आणि एक नाशिक रोडच्या बाहेर आहे। आपण बघितलं तर हे रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत। एकीकडे पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि दुसरीकडे CNGच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यामुळे CNG भरण्यासाठी रिक्षा चालक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी रांगेमध्ये पाहायला मिळत आहेत। खरं तर शहरात अनेक ठिकाणी CNGचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे, ज्यामुळे ज्या ठिकाणी CNG उपलब्ध आहे त्याच ठिकाणी आपल्याला वाहनांच्या ज्या CNG भरण्यासाठी रांगा आहेत त्या एकंदरीतच पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।